नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 101 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. संध्याकाळी थोडा आराम केल्यानंतर नीता आणि प्रीती चहा पीत बसल्या होत्या. तेव्हा प्रीती नीताला म्हणते, नीता, मला जरा बाहेर जायचं आहे. मला थोडा एकांत हवा आहे. माझं डोकं पण जरा जड झालंय, म्हणून मी पार्लरमध्ये जाऊन थोडा मसाज करून येते. त्याने कदाचित मला थोडं बरं वाटेल. तेव्हा नीता पटकन म्हणते, चल ना मग प्रीती, मी पण येते तुझ्यासोबत. तेव्हा प्रीती हलकसं हसत म्हणते, अगं नीता, मला थोडा एकांत हवा आहे, म्हणून मी एकटीच जाते. तू काही काळजी करू नकोस. नीता हलकसं मान हलवत म्हणते, ठीक आहे प्रीती, पण जास्त उशीर करू नकोस, लवकर ये. नीता असं म्हणताच प्रीतीला प्रचंड आनंद होतो, पण ती तेव्हा जास्त रिॲक्ट होत नाही आणि फक्त हलकसं हसत मान डोलावते. नीताला सांगितल्यानंतर प्रीती आपल्या रूममध्ये जाते. एक हलका सिंपल ड्रेस घालते आणि काही क्षणातच ती आपली गाडी घेऊन घराबाहेर पडते. रस्त्यावर गाडी चालवत असताना ती स्वतःशीच म्हणत असते, आज मी सतीशला प्रपोज करणार आहे. क्षणभर ती थोडी लाजते, म्हणून आज मला खास दिसायला पण हवं. असा विचार मनात येताच ती थेट मॉलमध्ये पोहोचते आणि मॉलमध्ये ती वेगवेगळे ड्रेस पाहू लागते. एक एक ड्रेस हातात घेऊन ती आरशात बघत असते. थोड्या वेळाने तिची नजर एका सुंदर ड्रेसवर जाते. तो ड्रेस ट्राय करून ती आरशासमोर उभी राहते. क्षणभर स्वतःकडे निरखून पाहते आणि हळूच हसत मनातच म्हणते, हो, असा ड्रेस हवा होता मला. हा अगदी परफेक्ट आहे. ड्रेस घेतल्यानंतर ती थेट पार्लरमध्ये जाते. पार्लरमध्ये तयार होत असताना प्रीती वेगळीच दिसत असते. तिच्या चेहऱ्यावर आनंद असतो, डोळ्यात एक वेगळी चमक असते. तिचं मन धडधडत असतं, पण त्या धडधडीतही एक गोड एक्साइटमेंट असते. तिकडे कार्तिक घरी बसून विचार करत असतो की अशी कोणती जागा आहे जिथे सतीश आणि प्रीती शांतपणे एकांतात वेळ घालवू शकतील. तो काही वेळ विचार करत असताना अचानक त्याच्या चेहऱ्यावर हलकसं हसू उमटतं आणि त्याला आठवतं, अरे, त्या रेस्टॉरंटमध्ये गार्डन आहे. तो लगेच उठतो, हो, त्या रेस्टॉरंटचा गार्डन एरिया सतीश आणि प्रीतीसाठी एकदम परफेक्ट आहे. इथेच या दोघांचा खास दिवस अजून खास बनवता येईल. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता तो सतीशला काही न सांगता घरातून बाहेर पडतो. गाडीत बसतो आणि थेट त्या रेस्टॉरंटकडे जातो. रेस्टॉरंटमध्ये पोहोचल्यावर तो मॅनेजरला भेटतो. थोडं बोलणं झाल्यानंतर तो पूर्ण गार्डन एरिया फक्त सतीश आणि प्रीतीसाठी बुक करतो. त्यानंतर कार्तिक पूर्ण गार्डन एरिया सजवायचा निर्णय घेतो आणि लगेच तयारीला सुरुवात होते. गार्डनमध्ये एकामागोमागे एक लाईट्स लावल्या जातात. झाडांच्या फांद्यांवर छोटे छोटे दिवे चमकू लागतात. आजूबाजूला रंगीबेरंगी बलून लावले जातात. मधोमध एक सुंदर टेबल सेट केलं जातं. टेबलवर हलकसं डेकोरेशन, कॅन्डल्स आणि सगळं अगदी नीटनेटकेपणाने मांडलेलं असतं. जमिनीवर हलकी फुलांची सजावट केलेली असते. हळूहळू संपूर्ण गार्डन एरिया एकदम वेगळ्याच रूपात बदलतो. जणू एखाद्या खास क्षणाची आतुरतेने वाट पाहत उभा आहे. कार्तिक सगळं लक्षपूर्वक पाहत असतो. प्रत्येक गोष्ट परफेक्ट आहे ना याची खात्री करत असतो. शेवटी तो एक नजर त्या सजलेल्या गार्डनकडे टाकतो आणि त्याच्या चेहऱ्यावर समाधान उमटतं. बस, आता सगळं अगदी परफेक्ट आहे. सगळी अरेंजमेंट पूर्ण केल्यानंतर कार्तिक पटकन घरी येतो. घरात येताच तो थेट सतीच्या रूममध्ये जातो. तेव्हा सतीश शांतपणे बसलेला, थोडा विचारात हरवलेला असतो. तेव्हा कार्तिक हलक्याच आवाजात म्हणतो, ए सतीश, अरे, माझ्या एका मित्राची पार्टी आहे, तर तूही चल माझ्यासोबत. सतीश त्याच्याकडे पाहत म्हणतो, नको यार, आज मूड नाही माझा. कार्तिक लगेच त्याच्या बाजूला बसत म्हणतो, अरे, म्हणूनच तर म्हणतोय, दिवसभर इतका टेन्शनमध्ये आहेस. पार्टीमध्ये गेल्यानंतर थोडं फ्रेश वाटेल तुला. सतीश भुवया उंचावत म्हणतो, अरे, पण मला कोणी ओळखत नाही तिथे. कार्तिक हसत म्हणतो, म्हणूनच तर सगळ्यांशी तुझी ओळख करून द्यायची आहे मला. पहिल्यांदाच माझा बेस्ट फ्रेंड सगळ्यांना दाखवणार आहे मी. सतीश थोडा विचार करून म्हणतो, ठीक आहे, तू म्हणतोस तर मी पण येतो तुझ्यासोबत. कार्तिक लगेच खोडकरपणे हसत म्हणतो, चल, आणि हो, असं येऊ नकोस, जरा नीट तयार हो, माझा खास मित्र आहेस तू. सतीश थोडा हसत म्हणतो, ए, काय यार कार्तिक. कार्तिक त्याला ओढतच वर घेऊन जातो. चल रे, इतका हँडसम मित्र आहे माझा आणि पार्टीमध्ये असा साधा येणार अजिबात नाही. सतीश नकळत हसत म्हणतो, काय रे, तू पण ना, काहीतरीच असतं तुझं. काही वेळात सतीश छानसा कॅज्युअल लुकमध्ये तयार होऊन बाहेर येतो. कार्तिक त्याच्याकडे वर खाली पाहतो आणि समाधानाने मान हलवतो. बस, आता दिसतोय माझा मित्र एकदम परफेक्ट.
सतीश हलकस हसतो. चालेल, आता जाऊया का? कार्तिक मिश्किलपणे हसतो. हो, आता जाऊया. सतीश आणि कार्तिक दोघेही गाडीतून निघाले होते. सतीश गाडी चालवत असतो आणि कार्तिक बाजूला बसलेला असतो. कार्तिक हळूच मोबाईल काढतो आणि पटकन प्रीतीला मेसेज करतो. आम्ही निघालोय. काही क्षणातच प्रीतीचा रिप्लाय येतो. ओके, मी पण पोहोचले. तो मेसेज वाचून कार्तिकच्या चेहऱ्यावर हलकसं हसू येतं. तो शांतपणे मोबाईल बाजूला ठेवतो, जणू काही झालंच नाही. थोड्याच वेळात दोघे रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. सतीश गाडी पार्क करतो आणि गाडीतून बाहेर येतो. तेवढ्यात कार्तिक कपाळावर हात मारत म्हणतो, अरे यार, मी माझ्या मित्रासाठी गिफ्ट घ्यायचं विसरलो. सतीश थोडा चिडत म्हणतो, काय रे कार्तिक, हे आत्ता आठवलं तुला? कार्तिक घाईघाईने म्हणतो, अरे बस 5 मिनिटात येतो. तू तोपर्यंत आज जा ना सतीश. गार्डन एरियामध्येच आहेत सगळे, तिथेच आपली पार्टी आहे. तेव्हा सतीश लगेच म्हणतो, अरे पण मला तिथे कोणी ओळखत नाही. कार्तिक त्याला हलकसं हसत म्हणतो, अरे मी आलोच की लगेच. तू जा, काही प्रॉब्लेम नाही, मी येतोच. इतकं म्हणत कार्तिक पटकन गाडी सुरू करतो आणि निघून जातो. सतीश तिथेच उभा राहतो. क्षणभर त्याला काहीच कळत नाही. तो डोक्याला हात लावत म्हणतो, काय हा कार्तिक, आज याचं काय चाललंय हे काहीच कळत नाही. तो एक खोल श्वास घेत मनातच म्हणतो, आता आज जाऊ तरी कसं, मी कोणालाच ओळखत नाही. तरीही हळूहळू पावलं टाकत तो रेस्टॉरंटच्या गार्डन एरियाकडे चालू लागतो. त्याला अजूनही कल्पना नसते की काही क्षणात त्याच्या आयुष्यातला सगळ्यात खास क्षण त्याच्या समोर येणार आहे. सतीश हळूहळू गार्डन एरियामध्ये पाऊल टाकतो, पण आत येताच तो थोडा थांबतो. समोरचं दृश्य पाहून तो स्तब्ध होतो. संपूर्ण गार्डन लाईट्सनी उजळलेलं असतं. झाडांवर छोटे छोटे दिवे चमकत होते. मधोमध सुंदर टेबल, कॅन्डल्स, फुलांची सजावट, सगळं काही परफेक्ट असतं, पण तिथे एकही माणूस नसतो. सतीश भुवया उंचावतो, इकडे तिकडे पाहत म्हणतो, हे काय आहे? कार्तिक म्हणत होता की पार्टी इथेच आहे, पण इथे तर कोणीच नाही. तो अजून थोडा पुढे जातो, आजूबाजूला नजर फिरवतो. इतकी सुंदर सजावट केली आहे आणि एकही माणूस नाही. अजून कोणी आलंच नाही वाटतं. त्याचवेळी थोड्याच अंतरावर झाडामागे लपून प्रीती हे सगळं पाहत असते. सतीश इकडे तिकडे कसा गोंधळून पाहतोय, कधी कपाळावर हात ठेवतोय, कधी सुस्कारा सोडतोय. हे सगळं पाहून तिच्या ओठांवर हलकसं हसू येत असतं, पण त्याचवेळी तिचं हृदय जोरात धडधडत असतं. ती एक दीर्घ श्वास घेते, स्वतःला सावरते आणि मग हळूहळू पुढे येते. सतीश असा आवाज देते. तो आवाज ऐकता सतीश थांबतो. क्षणभर त्याला वाटतं तो काहीतरी चुकीचं ऐकतोय, पण पुन्हा आवाज येतो तेव्हा तो हळूच मागे वळतो आणि समोर प्रीती उभी असते. सुंदर ड्रेसमध्ये प्रीती त्याच्या समोर उभी असते. वाऱ्याच्या हलक्या झुळकीने तिचे केस अलगद हलत होते. तिच्या डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर एक निरागस गोड हसू असतं. जणू त्या सगळ्या लाईट्सपेक्षाही तीच जास्त उजळून दिसत असते. सतीश काही क्षण तिला फक्त पाहतच राहतो, जणू त्या क्षणी वेळच थांबली होती. पण लगेच तो स्वतःला सावरतो आणि थोडा रागातच प्रीतीला म्हणतो, प्रीती, तू इथे काय करतेस आणि ही पार्टी? तेव्हा तो आजूबाजूला पाहत म्हणतो, लोक आधीच आपल्याविषयी काय काय बोलत आहेत आणि आता जर इथे कोणी आपल्याला एकत्र पाहिलं तर ते अजून काहीतरी बोलतील. इतकं बोलून तो पाठीमागे वळतो आणि पुढे चालू लागतो. हे ऐकताच प्रीतीच्या चेहऱ्यावर निराशा पसरते आणि तिच्या डोळ्यात लगेच पाणी येतं. सतीशला कार्तिक आणि प्रीतीने त्याच्यासाठी काय प्लॅन केलंय याची काहीच कल्पना नाही. पण जेव्हा हे सगळं सतीशला कळेल तेव्हा तो कसा रिॲक्ट करेल हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.